राधे राधे मंडळी, आज आपण निघालेलो आहोत वृंदावनला. श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा आणि वृंदावन येथे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे. तर ट्रेनचा सुंदर असा प्रवास आपण करत आहोत. वृंदावनला पोहोचल्याबरोबर आम्ही अगोदर अनिरुद्धाचार्य महाराजांच्या आश्रमामध्ये त्यांचं भागवत ऐकायला गेलो. थोडा वेळ कथा ऐकून झाल्यावर नंतर आम्ही वर्जे तिथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे ते पाहायला तिथे गेलेलो. वृंदावनमध्ये राधाकृष्णाच्या मूर्ती इतक्या सुंदर आणि इतक्या खूपच सुंदर दिसतात की पाहिलं तर असं पाहतच राहावंसं वाटतं. अनिरुद्धाचार्य महाराजांचं दर्शन होईल का नाही हा पण आम्हाला प्रश्न होता, परंतु आम्ही तिथे असताना 2 वेळेस त्यांचं जवळून दर्शन देखील घेतलेलं आहे. तर ह्या सुंदर फोटोज आपण पाहू शकता, तिथे आम्ही घेतलेले हे फोटोज आहेत. आणि हे गौरी गोपाल आश्रम आहे जे आपण सत्संगमध्ये पाहतो. तर आम्ही नंतर प्रेम मंदिरचं दर्शन तिथे घेतलेलं आहे. तर ह्या मंदिराचे वेगवेगळे रंग तुम्ही पाहत आहात, म्हणजे तिथे जी लाइटिंग केलेली आहे ती खूप सुंदर आहे. हे तिथले देखावे आहेत. तिथले बगीचे वगैरे खूपच छान आहेत पाहण्यासारखे. प्रत्येकाने वृंदावनला एक वेळेस तरी नक्की गेलेच पाहिजे. हे तिथलं प्रसादालय आहे गौरी गोपाल आश्रमातील. तिथे आलेला कुणीच तिथे उपाशी राहत नाही, कारण प्रत्येकाला आलेल्यांसाठी तिथे जेवणाची चांगली सोय असते. गरीब श्रीमंत लहान मोठा कोणताही भेदभाव तिथे केला जात नाही. त्यानंतर आम्ही निधिवनचं दर्शन घ्यायला तिथे गेलो. तर हे जे पाहतात तुम्ही वृक्ष, तर ह्या गोपिका आहेत असा म्हणजे तिथे सांगण्यात येतं. तर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कुणीही फिरत नसतं. साक्षात श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या रासलीला होतात असं तिथे ऐकण्यात आहे. तर ही पुरातन काळातली विहीर आम्ही तिथे पाहिली. आणि अशा प्रकारचे वृक्ष आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही जी निधिवनमध्ये आहेत. ते अगदी वेगळेच, खूपच. आपल्याकडे अशा प्रकारचे वृक्ष कुठेही नसतात. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाऊस भरपूर पडत होता तेव्हा तिथे अगदी पावसाने कशाला तर घामाने माणसं ओलेचुंब व्हायचं, इतकी गरमी तिकडे आहे.
तर हे वंशी चोरी राधाराणी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तिथे गरमी इतकी आहे तर माकडे सुद्धा पाणी पित होती. आता हे राधारमण मंदिर आहे, तर इथे दर्शन आपण घेतो. हे आता आपण जे मंदिर पाहत आहात हे बाकी बिहारी मंदिर आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते ह्या मंदिरामध्ये. पण किती गर्दी असेल तरी आपलं सगळीकडे व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की अनिरुद्धाचार्य महाराजांचं दर्शन देखील आता इथे आपल्याला झालेलं आहे. महाराज फोनवर बोलतात, आपण पाहू शकता. महाराजांचं असं अचानक दर्शन घेऊन आम्हाला म्हणजे इतकं भारी वाटत होतं की अरे आपण यांना टी व्हीमध्येच पाहायचं, आपलं कधी जाणं हे नाही, त्यांना आपण पाहू असं वाटायचं. परंतु प्रत्यक्षात पाहून आम्हाला खूपच म्हणजे खूपच छान वाटलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेलेलो. तर भाविकांची प्रचंड गर्दी आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये. आणि ही गर्दी रोजच्या रोज, अगदी रोजच्या रोज तशीच तिथे नेहमीच असते म्हणे. तर हे परिक्रमा मार्ग आहे आणि महाराजजी इथून रोजच त्यांच्या आश्रमाकडे जात असतात. त्यांच्या आश्रमामधून ते केलीकुंज तिथे जात असतात. हातात तुम्ही भजनामध्ये वगैरे असे सर्व भाविक आहेत तिथे. तर राधामय सगळं वातावरण तिथे होतं. महाराजांचं काही क्षणामध्ये इथे आता आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि अगदी ज्या आतुरतेने मी त्या क्षणाची वाट पाहत होते की दर्शन कधी होईल, तो क्षण जवळ आला आणि मी राधे 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 असं आपसुकच म्हणायला लागले. खूपच छान. आणि महाराजांच्या दर्शनाने मन असं अगदी भारावून गेले की आपोआप डोळ्याला धारा लागायला लागले. असं माणूस अगदी देहभान विसरून जातो त्या राधामय परिसरामध्ये.
तर आता तुम्ही पाहू शकता की महाराजींचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि परत एकदा आम्ही सकाळी गौरी गोपाल आश्रममध्ये गेलेलो. त्यानंतर आम्ही नंदगाव येथे दर्शनासाठी निघालेलो आहे. राधाराणी बरसाना येथे पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर हे कीर्ती मंदिर आपण पाहत आहात. कीर्ती मैयाचं हे मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर आहे हे अवश्य मंदिर आपण गेल्यावर पाहायलाच पाहिजे. आम्ही गेलो आणि तिथे आरती सुरू झाली. तर दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला सगळीकडच्या ठराविक वेळा माहीत नसतात. तर तिथले जे लोकल ऑटोवाले वगैरे असतात त्यांना आपण वेळा विचारून घेऊन त्याप्रमाणेच मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर कीर्तिमयाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही नंदगाव येथे दर्शन घ्यायला आलेलो आहोत. नंदगावचं दर्शन झाल्यानंतर हे बरसाना येथील दर्शन आता आम्ही घेतो. आता जी तुम्ही पाहता ती राधाराणी मंदिराची मागची बाजू आहे. तर हे मंदिर इकडचे जे आहेत ते खूप उंचावर आहेत. तर वरती जाण्यासाठी ह्या मंदिराला रोपवे पण आहे आणि जे लोकल तिथले गाडीवाले असतात टू व्हीलरवाले ते आपल्याला वरती नेऊन सोडतात. तर त्यासाठी जो चार्ज असतो 100-200 काय असतो तो आपल्याला द्यावा लागतो. तर आम्ही टू व्हीलरने वरती आलेलो आणि आता राधाराणी मंदिरमध्ये आम्ही जात आहोत. लाडलीजी महाराज असं या मंदिरावरती आहे. तर आता आपण पाहू शकता त्यावर ज्या पायऱ्या जात आहेत त्या सरळ मंदिरात जातात. तर आपण लाडलीजी महाराज बरसाना मध्ये प्रवेश केलेला आहे. तर इथे आपण राधाराणीचे दर्शन घेतो. तर आमच्या सुदैवाने आम्ही जिथे जिथे गेलो तिथे आम्हाला दर्शन मिळालं. आणि तिथे महाराष्ट्रात जसं दिवसभर मंदिरं खुली असतात तसं तिथे नसतं. सारखं मंदिर थोडा वेळ बंद चालू असं होत असतं.
राधाराणीची आरती झालेली आहे आणि सर्वांनी कॅमेरामध्ये दृश्य टिपून घेतलेली आहेत. नंतर आम्ही आता जे तुम्ही मंदिर पाहता ते गोवर्धन मंदिर आहे. तर तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत एकदा गौरी गोपाल आश्रममध्ये येऊन श्री अनिरुद्धाचार्य महाराजांचं भागवत ऐकत आहोत. ये जो है ना, खुशी खाने की वो ईश्वर को प्राप्त करती है। इसलिए कहता हूँ आहुतियां डालनी है तो किसी के मुख में रोटी की आहुतियां डालो, नहीं डालना चाहिए। आपका मुंह क्या है? हवन कुंड। इसलिए कहता हूँ यज्ञ सबसे बड़ा क्या है? अन्नदान को यज्ञ कहा गया। बताइए कोई भी यज्ञ, जब आप भी अपने गांव में घर में कोई पूजा यज्ञ करते हो तो यज्ञ के बाद भंडारा करना पड़ता है कि नहीं? बिना अन्नदान किए कोई यज्ञ सफल होता हो? बताओ। बेटी का विवाह करना भी यज्ञ है, उसे विवाह में भी आता है समाज को भोजन करना। अनिरुद्धाचार्यजी महाराज अन्नदानाचे महत्त्व सांगत होते. तर आम्ही बरसाना वगैरे सगळं दर्शन घेऊन आलो आणि इथे भागवतला बसलो होतो. थोड्या वेळातच कथा संपत आलेली होती आणि आता आरतीसाठी सर्वजण उभे राहिले होते. तर लगेचच आता आरती होणार आहे. तर परत एकदा दुसऱ्या दिवशी आम्ही महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. प्रेमानंदजी महाराजांचे. तर आपण पाहत आहात पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढीच गर्दी, तेवढाच उत्साह आणि तेवढंच नामसंकीर्तन आपण इथे पाहत आहोत.
महाराजजी कुठून दिसतील आणि काय नाही ही एवढी उत्सुकता मनात असते. महाराजांचं आगमन होणार आहे थोडंसं. तरुण पिढीला सकारात्मक मार्गदर्शन करणारे आणि युवा पिढीचे आवडते महाराजजी यांचा आगमन होत आहे. किशोरन दादा महाराज आपण व्हिडिओ पाहता. तर हे सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही नंतर मथुरेला गेलेलो आहोत.